आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नागपुरात लागले फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाबाबत संकेत देणारे बॅनर। वापस आना पडता है फिर वापस आना पडता है बॅनरवर उल्लेख। नव्या सरकारच्या स्थापनेनंतर 2 प्रकल्पांचं भूमिपूजन होणार। आचारसंहिता लागल्यामुळे रखडलेले पुणे रिंग रोड आणि जालना नांदेड द्रुतगती महामार्गाचं भूमिपूजन होणार। पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्रा यांना ईडीचे समन्स। आज मुंबईतल्या कार्यालयामध्ये चौकशी होणार। दक्षिण भारतावर धडकलेल्या चक्रीवादळामुळे 5 डिसेंबरपर्यंत राज्यामध्ये अवकाळी पावसाचा इशारा। पुढील आठवड्याभरासाठी थंडी विश्रांती घेणार। मुंबईमध्ये काल 17 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। राज्यामध्ये भाजीपाल्याची आवक घटल्यानं दर कडाडले। शेवगा 400 तर मटार 140 रुपयांवर। डाळींसह तेलाच्या दरामध्ये वाढ। चणा डाळ तूर डाळ 200 रुपयांवर। सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री। राज्यात मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी गव्हाचं 15% क्षेत्र वाढणार। पोषक वातावरण आणि सिंचनासाठी पुरेसं पाणी उपलब्ध असल्यानं गव्हाच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता। विदर्भात आठवडाभर तापमान वाढण्याची शक्यता तर थंडीचा जोरही कमी राहण्याची शक्यता। पेंगल चक्रीवादळामुळे काही भागात तुरळक पावसाची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज। काश्मीर खोऱ्यामध्ये झालेल्या हिमवृष्टीनंतर पारा शून्याखाली। दाट धुक्यामुळे श्रीनगर आणि काश्मीरमधील इतर ठिकाणची दृश्यमानता 50 मीटर खाली। श्रीनगर शहरामध्ये किमान तापमान उणे 1.3 अंश सेल्सिअस।